नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशा नमकीन पापड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तुम्ही याला शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट केलं, कोणत्याही आकारामध्ये करू शकता, खारी शंकरपाळीही म्हणू शकता। तुम्ही याला गोल कट करून घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता। मस्त छान कुरकुरीत खमंग अशा या पापड्या बनवून तयार होतात, मुलांच्या टिफिनला देऊ शकता। जर तुमची मुलं हॉस्टेलला राहत असतील तर तुम्ही ह्या बनवून देऊ शकता, महिनाभर आरामात टिकतात आणि खूप हेल्दी पर्याय आहे। गव्हाच्या पिठापासून या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या पापड्या बनवून तयार होतात। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल किती छान अशा कुरकुरीत ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत। या पापड्या बनवण्यासाठी मैद्याची गरज नाही, छान अशा पौष्टिक तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवू शकता। आणि छान अशा खमंग चवीला लागण्यासाठी इथं मी एक खास इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1/4 कप मूग डाळ अशी भिजवून घेतलेली आहे। 1/4 कप मूग डाळ घेतलेली आहे, ती 1.5 तास मी भिजवून घेतलेली आहे। मूग डाळ छान अशी भिजलेली आहे, मी त्याचं यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता इथं मी एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये इथं मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। या तेलामध्ये इथं मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अशी मी कट करून टाकलेली आहेत। आता ही कढीपत्त्याची पानं छान तडतडली की यामध्ये इथं मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि इथं मी 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी इथं मी क्रश करून घातलेली आहे। कसुरी मेथी घालणं ऑप्शनल आहे, पण चव खूप छान लागते। इथं मी चिमूटभर हिंग घातलेला आहे। 1 चमचा इथं मी धने पावडर टाकलेले आहे। धने पावडर नसेल तर तुम्ही धने थोडे क्रश करून घालू शकता। इथं मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत। चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही तिखट मिरची पावडर घालू शकता। इथं मी 1 चमचा कलोंजी घातलेले आहे। कलोंजी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही तर तुम्ही इथं पांढरे तीळही घालू शकता, त्यानेही खूप छान खमंग अशी चव येते। आता इथं मगाशी मी गाळून घेतलेली मूग डाळ इथं मी टाकलेली आहे। आता ही मूग डाळ आपल्याला यामध्ये 1 ते 2 मिनटं अशी छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं मी ही मूग डाळ 1 ते 2 मिनटं अशी परतून घेतलेली आहे। मूग डाळ अशी तेलात या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतली आहे। आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायची नाही, 2 मिनटं आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे। आणि मूग डाळ या पापड्यांमध्ये खूप छान अशी खमंग चव येते आणि आपल्या छान अशा ह्या कुरकुरीत पापड्या बनवून तयार होतात आणि अतिशय पौष्टिक अशा आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होतात। आता मूग डाळ इथं मी परतून घेतलेली आहे, आता आपल्याला ती थंड करून घ्यायची आहे। आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे, या बाउलमध्ये इथं मी गव्हाचं पीठ घेणार आहे। आता इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे, तुम्ही वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता। इथं तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊ शकता। आता इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं मी 1/4 कप बारीक रवा घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। आता इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पापड्या छान कुरकुरीत बनाव्या त्यासाठी इथं मी 2 चमचे तेल घालणार आहे। आता आपल्याला हे तेल गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही। आता मगाशी आपण परतून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे। आता इथं मी ही सगळी डाळ यामध्ये घातलेली आहे। आता ही डाळ आपल्याला या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता तुम्हाला जर चिली फ्लेक्स जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण जास्त करू शकता। लहान मुलांसाठी बनवत असाल तर नाही घातलं तरी चालेल। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल, चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता। आता आपल्याला पुरीसाठी ज्या पद्धतीने आपण घट्ट गोळा मळतो ना, त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। जसं पाणी लागेल तसं पाणी घालून याचा आपल्याला असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं मी असा छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता आपल्याला याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे। तर 10 मिनटं झालेलं आहेत। आपला हा कणिक छान अशी भिजलेली आहे, मी थोडीशी अशी मळून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्या छान अशा नमकीन पापड्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथं मी एक मोठा
गोळा बनवून घेतलेला आहे। आता जर तुम्हाला चपातीच्या साईजमध्ये लाटायचं असेल तर तुम्ही याला पोळपाटावर लाटू शकता किंवा चपाती लाटायच्या मॅटवरही लाटू शकता। मी चपातीपेक्षा मोठ्या साईजमध्ये लाटून घेणार आहे, त्यामुळे इथं मी किचन कट्ट्यावरच हे लाटून घेणार आहे। त्याआधी इथं मी हा किचन कट्टा छान असा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। आता थोडंसं पीठ टाकून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पापड्या पातळ लाटायचे आहे, त्यासाठी असं कट्ट्यावरती लाटलं तर पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही याला पसरू शकता। त्यामुळे इथं मी हे कट्ट्यावरती लाटून घेतलेलं आहे। जर लाटताना तुम्हाला थोडंफार असं कट्ट्याला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ टाकून तुम्ही हे लाटून घेऊ शकता। तुम्ही या पद्धतीने अशा गव्हाच्या पापड्या बनवल्या तर तुम्ही मैद्याच्या पापड्या खायचं विसरून जाल। खूप छान अशा खमंग पापड्या बनून तयार होतात आणि मूग डाळ टाकल्यामुळे ह्या पापड्या अजूनच खायला टेस्टी लागतात। आता इथं मी पूर्ण लाटून घेतलेलं आहे आणि इथं मी करंजी भरतो त्या चमच्याच्या साहाय्याने हे मी कट करून घेणार आहे। तुम्ही कोणत्याही कशाच्या साहाय्याने कट करून घेऊ शकता, सुरीच्या साहाय्याने घेऊ शकता, पिझ्झा कटरच्या साहाय्याने घेऊ शकता आणि तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता। तुम्हाला पाहिजे तो आकारामध्ये तुम्ही याला गोल, चौकोनी, त्रिकोणी कसंही कट करून घेऊ शकता। मी साधं सिंपल याला चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे, म्हणजे पटकन कट होतं आणि पटापट या पापड्या बनवून तयार होतील। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं मी पातळ या पापड्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे। आता इथं मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झाले की नाही ते चेक करून घेऊ। तेल आपलं परफेक्ट हे गरम झालेलं आहे। आता तळताना आपल्याला जास्तही कडक गरम करायचं नाही आणि कमी गरम तेलातही आपल्याला तळून घ्यायचं नाही। मीडियम गरम तेलात आपल्याला ह्या छान अशा नमकीन पापड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा खस्ता कुरकुरीत ह्या पापड्या बनवून तयार होतात। तुम्हाला जर या पापड्या जास्त प्रमाण करायचे असेल तर तुम्ही मोठ्या साईजची कढई घेऊन जास्त प्रमाणात तेल घेऊन पटापट हे तळून घेऊ शकता, म्हणजे हे पटकन आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होतील। या पापड्या तळायला जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटात ह्या पापड्या अशा छान सोनेरी रंगावरती तळून तयार होतात। पापड्या तळताना गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती ह्या पापड्या पटपट तळून तयार होतात। आता तुम्ही बघू शकता याच पद्धतीने इथे मी सगळ्या पापड्या अशा तळून घेणार आहे। बघू शकता किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे। या सोनेरी रंगावरती आपल्याला सगळ्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता आपल्या छान अशा खस्ता कुरकुरीत खमंग अशा या गव्हाच्या पिठापासून तयार झालेल्या नमकीन पापड्या आहेत। तुम्ही याची शेवपुरी बनवू शकता। चहासोबत अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, खायला खूप छान लागतात। तुम्ही जर कुठे पिकनिकला जाणार असेल तर बनवून घेऊन जाऊ शकता। महिनाभर या आरामात टिकतात। पूर्णपणे थंड झालं तर तुम्ही याला हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता। अशाच महिनाभर ह्या पापड्या अशाच कुरकुरीत राहतात आणि खायला खूप टेस्टी लागतात। आणि शिवाय ह्या मैद्यापासून बनलेल्या नाहीत, गव्हाच्या पिठापासून आपण याला बनवलेलं आहे, त्यामुळे खूप पौष्टिक आहेत। गव्हाच्या पिठाबरोबर आपण यामध्ये मूग डाळही टाकलेली आहे, त्यामुळे छान अशा खमंग ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत। शेवपुरी बनवू शकता, पापडी चाट बनवू शकता। या पापडांपासून मी अशी शेवपुरी बनवलेली आहे। माझ्याकडे चिंचगुळाची गोड चटणी आधीच बनवलेली होती, त्यापासून इथं मी ही शेवपुरी बनवलेली आहे। त्याचा फोटो मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेला आहे। आणि चिंचगुळाची गोड चटणी कशी बनवायची त्याचाही सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा।